हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे शरद पौर्णिमेची व्रतकथा. तर शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत केले जाते. या व्रताला कोजागर व्रत आणि कौमुदी व्रत या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी संपूर्ण फळ मिळवण्यासाठी शरद पौर्णिमा व्रत कथा अवश्य ऐकायला किंवा वाचायला पाहिजे. तर चला तर मग आता मी तुम्हाला व्रतकथा सांगणार आहे. तर शरद पौर्णिमा व्रताचे महत्त्व. या दिवशी देवी लक्ष्मीचे विशेष पूजा आराधना केली जाते. या व्रतामध्ये रात्री जागरण करण्याचा विधी आहे. कोजागर व्रत कथेनुसार अश्विन पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमणासाठी निघतात आणि जो भक्त त्यांना जागताना दिसतो देवी माता त्याला धनधान्याने समृद्ध करतात. स्कंद पुराणात याचे महत्त्व सांगितले आहे. त्यानुसार कोजागरी व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे, ज्यांचे विधिवत पालन केल्यास सामान्य व्यक्तीलाही उत्तम गती प्राप्त होते आणि या जन्मतात तसेच पुढील जन्मातही ऐश्वर्य, आरोग्य आणि पुत्रपुत्रादीचे सुख मिळते. वालखिल्य ऋषींनीही यांचे महात्म्य सांगितले आहे. एकदा वालखिल्य ऋषींच्या शिष्यांनी त्यांना विचारले की कार्तिक महिन्यातील अशा अपांग व्रताचे वर्णन करा ज्यामुळे कार्तिक व्रत पूर्ण होते. वालखिल्य ऋषींनी सांगितले की यासाठी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा रात्री जागरण करून श्रद्धापूर्वक लक्ष्मीजीची पूजा अर्चा करावी. या दिवशी नारळाचे पाणी पिणे आणि सोत्सर जुगार खेळल्याने लक्ष्मीजी प्रसन्न होतात. या संदर्भात त्यांनी वलित नावाच्या दलिद्र ब्राह्मणाची कथा सांगितली आहे. तर कोजागर पूजा व्रत कथा. ऋषींच्या म्हणण्यानुसार मगध देशात वलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता आणि नित्य संध्या स्नान वगैरे करत असे, पण आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत गरीब होता. जर कोणी त्यांच्या घरी येऊन काही दान दिले तर तो स्वीकारत असे, अन्यथा तो कोणाकडेही काही मागत नसे. तो ब्राह्मण जितका सज्जन होता तितकीच त्याची पत्नी दुष्ट आणि भांडखोर होती. ती रोज या गोष्टीवरून भांडायची की तिच्या बहिणींचे लग्न किती श्रीमंत घरात झाले आहे आणि ती सोन्या चांदीच्या दागिन्यांची नटून थोतून फिरते. ब्राह्मणाची पत्नी इतर लोकांमध्येही पतीला कुल आणि विद्या यांचा अपमान करत असे. तिने एक प्रण घेतला होता की जोपर्यंत ते धनवान होत नाही तोपर्यंत ती पतीच्या प्रत्येक आदेशाच्या विरुद्ध कार्य करेल. एके दिवशी तर तिने पतीला राज्याच्या घरातून धन चोरून आणायला सांगितले आणि तसे न केल्यास त्याला मारण्याची धमकी दिली. ती दर्जुन श्रीवलीला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागली. कधी अचानक रडू लागायची तर कधी जेवण सोडायची, कधी खूप जास्त जेवण करायची तर कधी स्वतःचे डोके फोडून घ्यायची. पण तो ब्राह्मण कोणाकडे भिक्षा मागण्याऐवजी त्या स्त्रीचा छळ सहन करणे अधिक योग्य मानत असे. तो आपल्या पत्नीला कधीच काही बोलत नसे आणि जे काही मिळत त्यात समाधान मानत असे. एकदा श्राद्ध पक्षाचा काळ होता आणि घरी श्राद्धासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध होते, पण ब्राह्मण या गोष्टीने चिंतेत होता की त्याची पत्नी त्याला घरी श्राद्ध वगैरे करू देणार नाही आणि भांडण करेल. तो ते सर्व मनात विचार करत असताना त्याचा एक मित्र तेथे आला आणि त्याने वलितला त्यांच्या चिंतेचे कारण सांगितले. वलितने आपल्या मित्राला सारी अडचण सांगितली. सर्व ऐकून त्याचा मित्र आनंदाने म्हणाला की हे काही समस्येचे नाही, तर तुझी पत्नी तू सांगितलेल्या गोष्टीचा उलट करत असेल तर तू तिला जे काम द्यायचे आहे त्याच्या विरुद्ध काम करायला सांग, मग तुझ्या समस्येचे समाधान होईल. हे ऐकून ब्राह्मण वलित आनंदित झाला आणि म्हणाला की तू बरोबर म्हणतोस, मी तसेच करायला हवे. संध्याकाळी ब्राह्मण घरी आला आणि पत्नीला म्हणाला की अगं चंडी, परवा माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे, पण त्यांनी माझ्यासाठी कोणत्याही प्रकारची धनसंपत्ती वगैरे सोडली नाही, त्यामुळे मला ही गरिबी भोगावी लागत आहे. म्हणून तू त्याच्या श्राद्धाची कोणती व्यवस्था करू नकोस आणि जरी केलीस तरी दुष्यरित आणि जुगारी ब्राह्मणाला आमंत्रित कर. त्याने पुन्हा आपल्या पत्नीला सांगितले की श्रेष्ठ ब्राह्मणाला निमंत्रण देऊ नकोस. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून त्याच्या पत्नीने वलितच्या बोलण्याचा अगदी विपरीत करण्याची तयारी सुरू केली. तिने विविध प्रकारचे व्यंजन बनवले आणि शहरातील उत्तम ब्राह्मणाला निमंत्रण दिले. पत्नीच्या बोलण्याविरुद्ध वागण्याच्या ध्येयाने तिने विधिविधानाने श्राद्धकर्म पूर्ण केले. श्राद्धाच्या शेवटी पिंडाचे दान केल्यानंतर ब्राह्मणाने पत्नीला सांगितले की तू पिंडाचे विसर्जन करायला विसरलीस, त्यांना गंगाजीमध्ये प्रवाहित करून ये.
हे ऐकताच पत्नीने ती पिंड सोंच कुपात सोच्याच्या विहिरीत टाकले. या घटनेने वलिताच्या हृदयाचा खूप मोठा धक्का बसला आणि तो अत्यंत क्रोधात आपल्या घरातून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या संकल्पाने बाहेर पडला. त्याने प्रण केला की जोपर्यंत माता लक्ष्मी त्याच्यावर कृपा करत नाही तोपर्यंत तो निर्जन मनात राहील, फक्त कंदमुळे खाईन आणि घरी परत येणार नाही. लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी तो 30 दिवस धर्म नदीच्या किनारी बसून राहिला आणि त्याच दरम्यान अश्विन महिन्याची पौर्णिमा आली. त्या वनात कालिये नागाच्या वंशातील कन्या लक्ष्मीजींच्या प्रसन्न करण्यासाठी व्रत करत होत्या. त्यांनी सुंदर स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांचे निवासस्थान पांढऱ्या रंगाची छटा पसरत होते. नाग कन्यांनी पंचामृत, रत्ने आणि आरसा वगैरे अर्पण करून देवी लक्ष्मीचे श्रद्धापूर्वक पूजन केले. पहिला प्रहर पूजनात व्यक्ती झाला. त्यानंतर जुगार खेळण्यासाठी तयारी सुरू झाली. पण जुगार खेळण्यासाठी 4 व्यक्तीची आवश्यकता होती आणि त्यांना चौथा साथीदार मिळत नव्हता. त्या वनात चौथ्या व्यक्तीला शोधत असतानाच त्यांची नजर नदी किनारी बसलेल्या वलित ब्राह्मणावर पडली. तो चेहऱ्यावरून त्यांना सज्जन वाटला. नाग कन्यांनी त्याला विचारले की आपण कोण आहात? कृपया त्यांच्यासोबत लक्ष्मीच्या प्रसन्न करण्यासाठी जुगार खेळायला चला. तर ब्राह्मणाने उत्तर दिले, तुम्ही कसले अनुचित बोलत आहात? जुगार खेळण्याचे लक्ष्मीच्या क्षय आणि धर्माचा नाश होतो. कन्या म्हणाली की तुम्ही बोलतात तर पंडितासारखे, पण तुमचे विचार मूर्खसारखे आहेत. असे म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणाला आपल्यासोबत मंदिरात नेले आणि त्याला प्रसादानं नारळाचे पाणी दिले. त्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न हो असे बोलून ब्राह्मणासोबत जुगार खेळण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम नाग कन्यांनी अमृत रत्नपणाला लावली, पण ब्राह्मणाजवळ काहीच नव्हते. त्यामुळे त्याने सर्वप्रथम आपली लंगोटी कोपिनपणाला लावली, ज्यात तो हरला. नंतर त्याने आपले जानवेपणाला लावले, तेही नागकन्यांनी जिंकले. आता कोणतीही वस्तू शिल्लक नसल्याने ब्राह्मणाने स्वतःचे शरीरच पणाला लावले. याच दरम्यान मध्यरात्र झाली आणि देवी लक्ष्मी भगवान श्री नारायणसह संसारात भ्रमण करत त्या ठिकाणाहून गेल्या. भ्रमण करत असताना त्यांनी पाहिले की एक ब्राह्मण कोपिन व जानव्याविना अत्यंत चिंता व निराशेने ग्रासलेला बसला आहे. हे दृश्य पाहून भगवान विष्णूंनी लक्ष्मीजींना सांगितले की तुमचे व्रत करणाऱ्या ब्राह्मणाची अशी दुर्दशा का आहे? कृपया आपल्या या भक्ताचे कष्ट दूर करून त्यांना धनवैभवी आणि सुख सौभाग्य प्रदान करा. तर हे ऐकताच माता लक्ष्मीने ब्राह्मणावर आपली कृपादृष्टी टाकली आणि त्यांची समस्त दारिद्र्यता नष्ट केली. लक्ष्मीजींची कृपा होताच ब्राह्मणाचे रूप काम देवताप्रमाणे स्त्रियांना मोहित करणारे झाले. त्याने ते मानमोहक रूप पाहून नाग कन्यांनी त्याला सांगितले की ते विपरावरा, आम्ही तुम्हाला जिंकले आहे, त्यामुळे आता तुम्ही आमचे पती बनून आमच्यानुसार कार्य करा. ब्राह्मणाने हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. ब्राह्मणाने सर्व कन्याशी गांधर्व विवाह केला आणि त्यांना नाना प्रकारचे रत्न देऊन परत आपल्या घराकडे निघाला. घरी परतल्यावर ब्राह्मणाने असे मत होते की त्यांच्या पत्नीच्या अनादर आणि तिरस्कारामुळेच त्यांचे भाग्य बदलले आहे. त्यामुळे ब्राह्मणाने आपल्या पत्नीचा आदर केला, ज्यामुळे ती खूप प्रसन्न झाली आणि पत्नीच्या वारणेचे पालन करू लागली. या व्रताच्या प्रभावाने वलित ब्राह्मणाच्या सर्व समस्यांचा अंत झाला आणि तो सर्व सुखी संपन्न झाला. अशा प्रकारे कोजागिरी व्रत कथा संपन्न झाली. या कथेचा श्रावणाने व्रताचे फळ प्राप्त होते. तर मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा. चला तर मित्रमैत्रिणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.